Hello, this is मा आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 69. आजची तारीख आहे शायद 21 तारीख आजची 21 एप्रिल 2015. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड नाही बनवला कारण युजुअल नेहमीप्रमाणे मला त्रास आला. त्रास कशामुळे आला म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड बरोबर या टायमाला शूट झालं दे नव्हते. या टायमाला शूट झालं मग तो कधी बनत कधीच बनत नाही. तो आर्टिफॅक्ट एपिसोड कधीच म्हणजे त्या दिवशी तर बनतच नाही. मी काल संध्याकाळी टोटल फ्री होतो. मी हे केलं होतं का नाईट काढीन इलेक्ट्रॉनिक्सचा. आज इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर होता माझा. तर आज इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरमध्ये आज जेवढं येत होतं ते पैकी 15 मार्क होतं. 15 किंवा 20 मार्काचं जे मी लिहिलं आणि मी बरोबर लिहिलं 15 मार्काचं. पण 15 मार्क नॉट इनफ टू पास. म्हणजे विषय काढण्याचे 15 मार्क 40 मार्क पाहिजे. देन काय झालं, मी बरोबर टॅकल लावली. म्हणजे पेपर कसा भरवायचा जेवढं मनात आलं इलेक्ट्रॉनिक्सचे शब्द लिहून टाकले. जसं इलेक्ट्रॉनिक्स एक शब्द एक सेंटेन्स सांगतो. जसं आता डेफिनेशन्स ऑफ आता M/4 जंक्शन. आता एक असं डेफिनेशन दिलं असेल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. नथिंग घंटा नाही माहित. तर मग मी त्यात का लिहायचं का the combination of electronic process which governed by the circumstances which involved by electronics junction to positive and negative potential difference with respect to another fermentation is called as. काही समजली? काहीच नाही बेटा. हे सेंटेन्स मध्ये काहीच नव्हतं. समजण्यालायक तर काहीच नव्हतं आणि कोणता शब्द काहीशी कनेक्टेड पण नव्हता. पण वाटत होतं ना का मी डेफिनेट सांगून झालो. अदर पर्सन थोडी माहिती आहे मी डेफिनेट सांगत आहे. पण ठीक आहे, तो व्हॅल्यूअर आहे, त्याला ठीक आहे, त्याला माहित आहे का डेफिनेशन अशा प्रकारे आहे. पण त्याच्यापाशी बेटा कुठे टाइम असते. त्याच्यापाशी पण टाइम नसते. तो ओके ठीक आहे अशा प्रकारचे लोक. आणि हे तर फक्त डेफिनेशन बेटा. कम्पॅरिझन तर बापरे काय खतर लागली. आज कम्पॅरिझन आलं अल्फा अँड बीटा. काहीच माहित नव्हतं त्याच्याबद्दल. काहीच नाही, घंटा माहिती होतं काही नाही. कम्पॅरिझन 6 मार्काचं होतं. लिहू का सेम आणि एकदम पद्धतशीरपणे, बिलकुल असं तोड किंवा रफ लँग्वेज बिलकुल नाही. बिलकुल पद्धतशीरपणे लिहिलं. एकदम त्याला वाचता येईल एकदम असं लिहिलं. कम्पॅरिझन पण एकदम पहिलं फोल्ड केलं बरोबर. स्टार्टिंग काहीच माहित नाही. कम्पॅरिझन म्हणजे पुस्तकात दिसते जसं एक डायग्राम, 2-3 पॉइंट, एक न्यूमेरिकल इक्वेशन. स्टार्टिंगला पहिला पॉइंट डायग्राम काय काढली, एक डायोड काढलं, एक झिनर डायोड काढला, 3-4 रेजिस्टर्स टाकून दिले आणि कसं तरी सर्किट बोर्ड कम्प्लीट होऊन टाकला. याला ठीक आहे. कम्पॅरिझन मध्ये दुसरा सर्किट बोर्ड कसा काढला काहीच. इथे फक्त एका रेजिस्टन्सला नॉट करून टाकला. तिथे डायग्राम 2-3 पॉइंट असे लिहून टाकले. म्हणजे बिन जंक्शन एकदम वर्ड काइंड ऑफ समथिंग. म्हणजे असं नाही रिलेटेड सब्जेक्ट लाईक following junction are based on the emitter or following junction based on the base. नंतर असे 2-3 शब्द इलेक्ट्रॉनिकचे शब्द सेंटेन्सेस टाकले 2-3 एकदम. आणि एंड मध्ये न्यूमेरिकल एक इक्वेशन टाकून टाकलं. म्हणजे इट लुक सो परफेक्ट. म्हणजे ते या पुराणे एकदम परफेक्ट इक्वेशन टाकलं. सेम नाही, इथं 1/2 3/2 करून टाकलं बाकीचं. अशाच प्रमाणे आज पेपर
मोस्ट ऑफ द पेपर मी असाच लिहिला. सो निघायची होप आहे का? माझं अभ्यास महिन्या का बिलकुल हे नाही होत. म्हणजे काय, मी अभ्यास तर करतोय पण लक्षात राहत नाही असं नाही, लक्षात राहते. तर तो प्रॉब्लेम कसा आहे की मला माहीत आहे तर मी बरोबर लिहितो, आणि जे माहीत नाही त्याच्याबद्दल मी काहीच नाही लिहू शकत. मग मी मनात फेकतो, बहुत फेकतो. मोस्ट ऑफ पेपर माझे फेक होते, तरी माझे पेपर निघते. पेपर शिकण्याशी फायदा आहे, बाकी. पण इलेक्ट्रॉनिक्स पेपरमध्ये बिलकुल टाईम होता. म्हणजे त्या दिवशी आधी IFP होता 2 वाजता, 2 ते 5, आणि देन म्हणजे 20 तारखेला IFP होता, आणि 21 तारखेला बिलकुल सकाळी 9 वाजता FOE होता. म्हणजे माझ्यापाशी बरोबर किती 15 घंटे होते. या 15 घंट्यामध्ये नियर अबाउट 7 घंट्याची झोप घेतली, 7 घंट्याची झोप, 3 घंटे टाइमपास आणि 5 घंटे अभ्यास केला या 15 घंट्यातून. त्यात सकाळचा आणि संध्याकाळचा टाइम पकडू 5 घंटे अभ्यास करायचा. 5 घंट्यात पण वाय, कारण एवढा अभ्यास नव्हता. मी ठरवलं होतं का नाईट मारीन त्या दिवशी, बट असं काही झालं नाही. नाईट तर बिलकुल मारली नाही. इवन मी सकाळी उठतो म्हणलं 3 वाजता, तर का झालं का माहिती झालं, डायरेक्ट सकाळी 6:30 वाजता जाग आला. ना लगविले उठलो, ना काही, ना कशाला. त्यामुळे काहीच नाही. वडा वेल इज इट. बट राईट नाव आता किती 23 तारीख, म्हणजे आजची 21, म्हणजे उद्याचा एक दिवस भेटते. मशीन डिझाईन इनफ आहे का? वेल मी प्रॅक्टिस खूप केली आहे मशीन डिझाईनची, तरी पेपर आहे बेटा. पेपर तर मजाक नाही घ्यायला लागेल. 23 तारखेला पेपर आहे माझा मशीन डिझाईन. हा बहुत टफ पेपर आहे, बहुत ही टफ. त्याचं इझी सोडून नसते, एवढं मोठं आहे. याचे मोस्ट ऑफ दी हे इक्वेशन्स आणि डायग्राम बहुत गरजेचं आहे. आता पुस्तक काढलं मी, सकाळी 12चा पेपर झाला होता, कारण आल्यानंतर मग मी काहीच नाही केलं. 12 ते निघाला 8 वाजत आले, म्हणजे 8 घंटे मी नुसता टाइमपास केला. आता बसतो 8 ते कंटिन्यू 10 वाजेपर्यंत. 10 वाजता थोडासा ब्रेक, 11 वाजता पुन्हा, तर 11 ते 1 वाजेपर्यंत. आज बेटा 1-2 वाजेपर्यंत झालं. 1-2 वाजता, 2 वाजता सकाळी 6:30 वाजता उठा, 7 वाजता पुन्हा, 7 ते जेवढं होईल तेवढे लायब्ररीमध्ये जाईन का नाही माहीत नाही. नाही जाईल आता, एवढी काही गर्दी तर नाही घरी, त्यामुळे मी घरीच करणार. उद्या फुल डे करावं लागेल आपल्याला. So this is it. This is the Marathi Fact episode number 69. आज विंडोज 7 टाकला. 8 लायसन्स मागून राहिला होता 8.1, त्यामुळे काढून टाकला आणि 7 टाकला. सो मी एक दिवस नाही का पूर्ण शूट करीन बायनरी कोड क्लायमॅक्स नॅशनल सिक्युरिटी. इतका बेस्ट बनवला, बहुत ही बेस्ट. राईट नाव आपण पेपरवर लक्ष द्यायचं. पिक्चर आता नाही पाहायचे, ठरवलंय. जॉब्स पाहायचा मी ठरवून राहिलो, पाहू का नाही बरं मी पाहून न राहिलो. So this is it. Goodbye. Good night.